लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर आणि चाकूर तालुक्यामध्ये अतोनात नुकसान जे आहे ते अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं केलेलं आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं मोठं नुकसान जे आहे ते गहू पिकाचं झालेलं आहे। ज्वारी, हरभरा ही सगळी पिकं जी आहेत ती शेतकऱ्यांची उद्ध्वस्त केलेली आहेत अवकाळी पावसानं। अहमदपूर तालुक्यातल्या मावलगावच्या शिवारामध्ये आपण आहोत। प्रामुख्यानं जर आपण लक्षात घेतलं तर ह्या मावलगावचे शेतकरी जे आहेत ते पालेभाज्यांची शेती करतात। हरभरा, गहू, ज्वारी देखील यावर्षी या शेतकऱ्यांनी लागवड केली होती, मात्र अवकाळी पाऊस आला आणि होत्याचं नव्हतं झालं अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत मावलगावचे काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकी काय परिस्थिती झालेली आहे। मला सगळं कांडीला आलं होतं आता गहू वगैरे सगळं काय स्थिती झाली आहे? काय सगळं आडवं पडले पाण्यानं। ज्वारी, गहू, काय काय लागवड केली होती? ज्वारी, गहू, कांदे, थोडे कांदे काय उशीरला निघणार आहेत। सगळं सापच होऊन गेले सगळं। नुकसान जास्त गहू आणि ज्वारीच झालं। ज्वारीच तुमची काय परिस्थिती आहे? कांदा काढायला आलता, कांदा समजा आता ह्या पावसामुळं सोडलेला खालून। गहू समजा जमीन उद्ध्वस्त झाले, पार मातीला चिटकले समजा। ज्वारीची बी अवस्था तीच झाली आणि मकाची बी अवस्था तशीच आहे। हां, पूर्ण टमाटे पूर्ण पार सऱ्यानं गच भरलेत खाली पडून। म्हणजे पालेभाज्याही म्हणजे जी शेती आहे ती पण वाया गेलेली आहे अवकाळीमुळं आणि फटका जो आहे तो गव्हाला पण बसला। हां, गव्हाला, ज्वारीला, हरभऱ्याला पूर्ण रब्बी पीक ही धोक्यातच आहे समजा। काही तरुण शेतकरी आहेत आपल्यासोबत जे शेतीकडे वळलेले आहेत आणि मग निसर्ग साथ देत नाही, काय अवस्था झाली? काय नेमकं तोंडातला घास आलेलाच वातावरण पावसाने हे केलेला आहे, आज झालेला आहे। एवढं काय मागणी नाही सरकारला, फक्त एवढं मागणी आहे की पंचनामे करून काय ते शेतकऱ्याला मोलाचा वाटा द्यावा। लवकरात लवकर पंचनामे झाले पाहिजे। शेतकरी सहदेव उन्हाळे आहेत आपल्यासोबत, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतीमालाच्या भावासाठी अनेक आंदोलनं केली। मला सांगा, 24 तास उलटलेले आहेत आता या गोष्टीला की अवकाळी पावसाला म्हणजे मोठा फटका जो आहे तो शेती पिकांना दिला, मात्र सरकार जे आहेत किंवा सरकारचे प्रतिनिधी असतील, कर्मचारी असतील, ते बांधावर आणखीन पोहोचलेले नाहीत। नाही, सकाळीच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की मी आत्ताच कृषी सहाय्यकांना सगळ्यांना मी आदेश देतो आहे की बाबा त्या ठिकाणी जाऊन पंचनामे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करडई असेल, गहू असेल, त्याच्यानंतर जुंधळा असेल, त्याच्यानंतर कांदा, या सगळ्या टरबूज असे पालेभाज्या आणि सगळ्या पिकाचं नुकसान झालं आहे आणि नुकसान म्हणजे भरून न निघणारं नुकसान आहे। माझी सरकारला किंवा प्रशासनाला विनंती आहे की बाबा त्वरित पंचनामे करून या शेतकऱ्यांना मदत त्वरित द्यावी, हीच विनंती आहे। शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी म्हणून सरकारनं तातडीनं पंचनामे करावेत आणि आर्थिक मदत द्यावी, अशा प्रकारची मागणी जी आहे ती पुढे येत आहे। आपण पाहिलं तर मोठं नुकसान जे आहे ते अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। रेणापूरमध्ये देखील गारपीट झालेली आहे आणि शेतकऱ्यांना आता खरं तर उभं करण्यासाठी म्हणून सरकारनं तातडीनं निर्णय घ्यायला हवा, अशा प्रकारची मागणी जी आहे ती शेतकरी करतायत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।